नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. खरं म्हणजे देशभरच सैन्य दलाचं एक मोठं आकर्षण लोकांच्या मनामध्ये असतं आणि त्यातही हवाई दलाचं आकर्षण हे प्रचंड असतं. पण त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हवाई दलामध्ये ग्रुप कॅप्टन पदावरती कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले यशवंत अणदूरकर हे आज आपल्या भेटीला येत आहेत. त्यांना आपण प्रत्यक्ष या सगळ्या विषयाची माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपण नेमकं हवाई दलामध्ये कधी भरती झालात आणि गेले 30-35 वर्ष कशा प्रकारचं आपण काम केलं? मी एअरफोर्समध्ये 1984 साली भरती झालो. मी कराडमध्ये इंजिनिअरिंग केलं. आणखीन तेव्हा एक युनिव्हर्सिटी ग्रँट स्कीम नावाची एक स्कीम एअरफोर्सची चालायची. म्हणजे कॉलेजमध्येच माझं सिलेक्शन झालं होतं. आणि मग मी एअरफोर्समध्ये ऑगस्ट 1984मध्ये भरती झालो. त्याच्यानंतर जलालीमध्ये बेंगलोरमध्ये माझं 1.5 वर्ष ट्रेनिंग झालं. एअरफोर्समध्ये अनेक प्रकारचे इंजिनियर्स येतात, पण त्यांचं फक्त 2 कॅटेगरीजमध्ये बनतात. ते एरोनॉटिकल इंजिनियर मेकॅनिकल, एरोनॉटिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक. मग मी मेकॅनिकलचा एरोनॉटिकल इंजिनियर बनलो. आणि मग त्याच्यानंतर माझी पहिली बदली होती बरेलीमध्ये. बरेलीमध्ये मी जवळपास 3-3.5 वर्ष होतो. तिथं मी कॅनबेरा नावाचं एक जुनं विमान होतं, एक ब्रिटिश विमान होतं, बॉम्बर होतं, आणखीन अनेक इतरही कामं करायचं. त्या विमानाचं मेंटेनन्सचं काम करत होतो. त्याच्यानंतर मला एअरफोर्समध्ये जे तुम्ही मोठी हेलिकॉप्टर्स पाहिली असतील, पंतप्रधान राष्ट्रपती वगैरे फिरतात, ते एक MI-8 नावाचं हेलिकॉप्टर आहे. त्या विमानामध्ये पायलट, को पायलट आणि फ्लाईट इंजिनियर असे 3 जण असतात. मग मला फ्लाईट इंजिनियर बनण्याची संधी मिळाली. मग मी फ्लाईट इंजिनियरचं ट्रेनिंग घेण्यासाठी मग परत बेंगलोरला आलो. 6 महिने ट्रेनिंग घेतलं आणि मग फ्लाईट इंजिनियर म्हणून पुढचे 5 वर्ष मी काम केलं. त्याच्यातलं माझं पहिलं पोस्टिंग होतं सुलूर, म्हणजे कोयंबतूरच्या जवळच एक एअरफोर्सचा एक विमानतळ आहे, तिथं होतो मी. त्याच्यानंतर जामनगरला आलो. तिथं काही वर्ष राहिलो. आणखीन त्याच्यानंतर माझी 3री बदली होती फ्लाईट इंजिनियर ह्या कामामध्ये. एअर हेडक्वार्टर कम्युनिकेशन स्क्वॉड्रन नावाचं एक युनिट आहे एअरफोर्सचं, ते पालममध्ये असतं. त्या युनिटची जबाबदारी असते की VIP 1, 2 आणि 3 म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान, आणि ह्याच्याशिवाय रक्षामंत्री आणि इतर VIPsना भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा त्यांना विमानसेवा उपलब्ध करून देणं. त्याच्यामधले जे हेलिकॉप्टर्स असतात त्या युनिटमध्ये मी होतो. तिथं 2-3 वर्ष होतो. त्याच्यानंतर माझं फ्लाईट इंजिनियरचं काम संपलं आणि मग माझी बदली पूर्व भारतामध्ये सिलचरला झाली. कुंभीग्राम नावाचं एक विमानतळ आहे. तिथं मग मी त्याच हेलिकॉप्टरचं मेंटेनन्सचं काम करायला लागलो. मेंटेनन्सचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग काम करता करताच मला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची फारच हौस होती, MTech करण्याची हौस होती. आणि एअरफोर्समध्ये तुम्हाला सेवेत राहून सुद्धा MTech करता येतं. रादर ते स्पॉन्सर्ड असते, म्हणजे एअरफोर्स स्पॉन्सर करते अशा उच्च शिक्षण संस्थांमध्ये. मी 1.5 वर्ष मद्रास IIT मध्ये MTech केलं, MTech एरोस्पेस केलं. आणि MTech केल्यानंतर मग मी चंदीगडला आलो. आणि ह्याच हेलिकॉप्टरचं ओव्हरऑल कसं करायचं, तर ओव्हरऑल डेपो चंदीगडमध्ये. सर्व रशियन हेलिकॉप्टर्सचं ओव्हरऑल करण्याचा डेपो चंदीगडमध्ये. तिथं मी काही वर्ष काम केलं. आता असं होतंय की तुम्ही सुरुवातीला मेंटेनन्स म्हणजे हाताने करायचं मेंटेनन्स, तेल पाणी अशा गोष्टी. मग हळूहळू मग तुमच्या मेंटेनन्स मॅनेजमेंटकडे तुम्ही वळायला लागतात. ही तुमची वाढ जी आहे एअरफोर्समध्ये अंतर्गत वाढ होत राहते. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला लागणारे सगळे स्पेअर पार्ट्स कुठून मिळवायचे, त्याची खरेदी कशी करायची, त्याचं बजेटिंग कसं करायचं, मग त्या विषयांकडे तुम्ही वळायला लागतात. मग त्याच्यानं ते काम केल्यानंतर तिथून मी चंदीगडहून आलो महाराष्ट्रामध्ये, देवळालीमध्ये.
देवळालीमध्ये एक इक्विपमेंट डिपो म्हणतो आम्ही त्याला. बरं. तिथं म्हणजे अनेक प्रकारच्या विमानाचा आणि इतर प्रणालींचा लागणारे स्पेअर्स जे आहेत त्याचं वेअर हाऊसिंग असते. बर. खूप मोठा डेपो आहे तो. अनेक प्रकारचे संसाधनं तिथं असतात. मग त्याचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट हे मग तिथं तुम्हाला शिकावं लागतं, आणखीन इम्प्लिमेंट करावं लागतं. हवाई दलाचं एकूण व्याप काय हो? एकूण आम्हाला म्हणजे हवाई दल म्हणलं की लोकांना फक्त विमान माहिती असतं. याचा सगळा जरा व्याप काय नेमका? माझ्या याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एअरफोर्समध्ये ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, म्हणजे लोकांना नेमकं जे असते ते फक्त विमानातून बॉम्ब पडला किंवा रॉकेट जाळ, म्हणजे तो एअरफोर्सच्या पूर्ण कार्याचा फायनल पंच आहे तो. बरोबर. त्याच्या मागे जसं फुटबॉलमध्ये असतंय की गोल करणारा मॅरेडोना असतो, पण त्याच्या मागे 10 लोक लागतात. बरोबर. तसं असं इनफॅक्ट आर्मीमध्ये तर असं म्हणतात की गोळी झाडणाऱ्या एका माणसाच्या मागं 5 माणसाचा सपोर्ट लागत असतो. एअरफोर्समध्ये तर आणखीन जास्त आहे. एक विमान चालवणाऱ्याच्या मागं अनेक सेवा लागतात. एअरफोर्सचं इक्विपमेंटच जे आहे फक्त आपल्याला फायटर विमान सगळ्यात पुढं असतं. त्याच्या बरोबरीनेच आपल्याला ट्रान्सपोर्ट विमानं लागतात, हेलिकॉप्टर्स लागतात, लढाऊ हेलिकॉप्टर्स लागतात. त्याच्याशिवाय ज्यांनी दुसऱ्या महायुद्धाबद्दल वाचलेलं त्यांना कल्पना असेल की रडार हे दुसऱ्या महायुद्धात अगदी युद्ध पद्धतीचा कायाकल्प केला होता. रडारवर दिसायचं की शत्रूची विमानं यायला लागलेत, मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला उपाययोजना करता यायच्या. रडार हा आपल्या एअर डिफेन्सचा म्हणजे खूप महत्त्वाचा भाग असतो. त्याच्यानंतर मिसाईल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र. आता तुम्हाला माहीत असेलच की आपल्या म्हणजे डॉक्टर अब्दुल कलामनी अनेक प्रकारचे विविध मिसाईल्स विकसित केले. आता हे मिसाईल्स असतात ते जमिनीवर मारा करणारे असतात, जमिनीवरनं हवेत, हवेतून जमिनीत, हवेतून हवेत, अशा अनेक प्रकारचे मिसाईल्स असतात. बॉम्ब्स असतात. आता ह्याच्याशिवाय आणखीन एक हवाई युद्धाचं एक नवीनच डायमेन्शन निर्माण झालेलं आहे, आणि ते डायमेन्शन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. अच्छा. आता मी विमान पाठवायला गेलोय तुमच्यावर हल्ला करण्यासाठी, तुमच्याकडे रडार आहे. आता मग मी काय करणार? मी माझं विमान कसं वाचवणार? मी तुमचं रडार जॅम करून टाकेल, तुमचं रडार बंद करून टाकेल. मग मी तुमचं रडार बंद करणार असेल तर मग तुम्ही माझा जॅमर बंद करून टाकणार. मग असं एकावर एक इलेक्ट्रॉनिक कुरघोड्या चालत असतात, आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून चालत असतात, जमिनीवरून, हवेतून. मग त्याच्यासाठीच तुम्ही ऐकलं असेल की एवॅकचं विमान जे असतं, एक मोठं विमान, आणि त्याच्यावर एक तबकडी लावलेली असते. आता ह्याच्याशिवाय आणखीन एक मागच्या 15-20 वर्षात म्हणा की आता हे सगळं जे आहे ते डिजिटाईज झालेलं आहे, सेंट्रलाइज झालेलं आहे. कम्युनिकेशन जे आहे एअरफोर्सचं, हेच आता एक युद्धतंत्र आहे. अच्छा. म्हणजे आता बॉम्ब जितका महत्त्वाचा आहे तेवढाच तुमचं म्हणजे कम्युनिकेशन नेटवर्क, आणखीन इन्फॉर्मेशन नेटवर्क. म्हणजे तुम्ही युद्ध जिंकाल किंवा हाराल जर तुमचं कम्युनिकेशन कसं ह्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. अमेरिकेनं सगळ्यात पहिल्यांदा इराकवर हल्ला करताना त्यांचे विमानतळ उडवले नाहीत, त्यांनी पहिल्यांदा त्यांचा कम्युनिकेशन टॉवर उडवला आणि त्यांचं युद्ध लढण्याची हेच बंद करून टाकली. बरोबर. मग त्याच्यामुळं ह्या सगळ्या एवढा सगळा व्याप आहे एअरफोर्स म्हणजे. एअरफोर्समध्ये समजा आता साधारणपणे लोकांना माहिती असते एअरफोर्समध्ये म्हणजे पायलट, तर हे पायलट आणखीन काय काय भरती असते म्हणजे, आणि त्याची पद्धत काय? हो, हे खूप महत्त्वाचं आहे की ॲक्च्युली पायलट हा एअरफोर्समधला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायनल पंच, गोल मारणारा पायलट माणूस असतो. बरोबर. त्याच्याशिवाय मी तुम्हाला व्याप्ती सांगितली ना, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अनेक प्रकारची आणि अनेक प्रकारचे एक्सपर्टाईज असणारे लोक लागतात. सगळ्यात पुढे आपण समजूयात की फायटर पायलट, त्याच्याशिवाय मग ट्रान्सपोर्ट पायलट, हेलिकॉप्टर पायलट, आणि हे सगळं हार्डवेअर आम्ही जे म्हणतो त्याला त्याच्या मेंटेनन्ससाठी इंजिनियर्स लागतात अर्थातच. मग इंजिनियर्स अनेक प्रकारचे, मेकॅनिकल इंजिनियर लागतात, एरोनॉटिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खूप प्रकारचे इंजिनियर्स लागतात. मग त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची ब्रँच आहे ॲडमिनिस्ट्रेशन.
एअरफोर्समध्ये जवळपास आता 150,000 समजा लोक आहेत. आता त्यांचे आणखीन एअरफोर्सला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, बरोबर, एअरफील्ड्स, आणखीन इतर एअरफील्ड, हे सगळं निर्माण करणं ही आता तर सध्या सरकारची खूप मोठी प्रायोरिटी. मग ते निर्माण करण्यासाठी सुरक्षा, एअरफील्ड सिक्युरिटी, हे सगळे खूप महत्त्वाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आहेत. मग त्याच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रँच आहे. आता तुम्ही मागच्या काही वर्षात ऐकायला लागला असाल की लॉजिस्टिक्स हा आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा विषय बनला. एअरफोर्समध्ये तर हा आणखीन जास्त महत्त्वाचा आहे. तो असा की तुमच्याकडं विमान अंबाल्यामध्ये असेल, आणखीन बॉम्ब बंगलोरमध्ये असेल तर काही कामाचं नाही आहे. जेव्हा तुम्हाला वापरायचं तेव्हा बॉम्ब आणि विमान एकत्र झाले पाहिजेत आणि तुम्हाला हल्ला करता आला पाहिजे. हे सगळं लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटचा भाग आहे. मग त्याच्यासाठी एक लॉजिस्टिक्स ब्रँच आहे एअरफोर्समध्ये. त्याच्याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि फायटर कंट्रोलर. विमान जेव्हा एअरफोर्समध्ये आता तुम्ही शत्रूच्या वर हल्ला करायला जातात, जवळपास 150-200 विमानं एकत्र जातात. म्हणजे हल्ला खूप प्रचंड असतो आणि तो हल्ला एका विमानतळावरून होत नाही. आता तुम्ही ते जामनगर ते श्रीनगर अनेक विमानतळावरून विमानं उडतात, एकत्र येतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विमानं असतात. काही बॉम्ब घेऊन जातात, काही मिसाईल घेऊन जातात, काही इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर घेऊन जातात. ह्याचं सगळ्याचं संचालन करणारे लोक जे असतात ते फायटर कंट्रोलर्स असतात. काही मग विमानतळावरचं वायू एअर ट्रॅफिकचं कंट्रोल करणारे एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतात. मेटेरोलॉजिस्ट असतात. हे तर झाल्या ऑफिसर्सच्या ब्रँचेस. आता हा सगळा कारभार चालू ठेवण्यासाठी आम्हाला अनेक प्रकारचे टेक्निशियन्स लागतात. बरोबर. आणि नॉन टेक्निकल लोक लागतात. टेक्निकल लोक सेम म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक ह्या 2 प्रकारचे असतात. त्याच्याशिवाय मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेक्निशियन्स, लॉजिस्टिक टेक्निशियन्स. असं आहे की एअरफोर्स हे सगळे टेक्निशियन्सचं ट्रेनिंग स्वतः करतं आणि स्वतः बनवतं. तुम्हाला एक फार आश्चर्यकारक मजेदार गोष्ट सांगतो. एअरफोर्समध्ये मी माझा काही काळ ट्रेनिंगमध्ये घालवला आहे. एअरफोर्समध्ये एक विभागच आहे, ट्रेनिंग कमांड. अच्छा. एअरफोर्स आपला अर्धा वेळ ट्रेनिंगवर घालवतं. म्हणजे आमच्याकडे खेच आहे की मोर यू स्वेट इन पीस, लेस यू ब्लीड इन वॉर. युद्धाची तयारी चांगली कराल तर युद्ध करण्याची गरज पडणार नाही. खरंय. म्हणून तुम्हाला युद्धासाठी तयारी करावी लागत असते. आणि युद्धासाठी तयारी म्हणजे ट्रेनिंग. बरोबर. आमच्याकडे मग आमच्या ट्रेनिंगच्या प्रभावीपणाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एअरमॅन ट्रेनिंग आमच्याकडचं सुरुवात होते त्याची बेळगावहून. आणखीन मग त्याच्यानंतर मग जलालीमध्ये इलेक्ट्रॉनिक एअरमनचं ट्रेनिंग होतं. आवडीमध्ये मद्रासच्या जवळ होतं. आम्ही ज्या तरुणाला भारतातल्या कुठल्याही भागातून निवड करतो त्याची आणि ट्रेनिंगला पाठवतो, 2 वर्षांतर हा तरुण जाऊन मी तुम्हाला अवॅक जे सांगितलं ना त्याच्यावर जाऊन काम करायला लागतो. अरे वा. आता तुम्ही पहा, कुठल्या तर एका गावामध्ये बेकार फिरणारा कदाचित तरुण, त्याला फक्त त्याची भाषा येत असते. बरोबर. त्याला आम्ही हिंदी इंग्रजी शिकवतो. अनेक लोकांच्या ग्रुपमध्ये एकत्र राहून काम कसं करायचं ही व्हॅल्यू सिस्टम जी आहे, बरोबर, ही आम्ही त्याच्यामध्ये निर्माण करतो. शिस्त निर्माण करतो. आणि हे एवढं सगळं झालं ना, ह्याला आम्ही एअरमन लाईक क्वालिटीज म्हणतो. बरोबर. आम्ही ह्या एअरमन लाईक क्वालिटीज ट्रेनिंगमध्ये निर्माण करतो. आणि हा सगळा पाया भरून झाल्यानंतर मग त्याला आम्ही टेक्निकल ट्रेनिंग देतो. आणखीन 2 वर्षामध्ये तो माणूस अगदी म्हणजे सॉफिस्टिकेटेड वेपन सिस्टमवर काम करायला तयार होते. पण समजा आता एखाद्याला समजा एअरफोर्समध्ये भरती व्हायचं आहे तर त्याची पद्धत काय, त्याची पात्रता काय असते? आता ऑफिसर्सचं मी तर तुम्हाला सांगतो की ऑफिसर्सचं इंटेक जे असतं ते पायलट्स आहे आत्तापर्यंत तर NDA मधून होतं. 12वी नंतर तुम्ही NDAची परीक्षा द्या, NDA मध्ये भरती व्हा. नाहीतर त्याच्याशिवाय ग्रॅज्युएशन नंतर एक CDA कंबाईंड डिफेन्स अकॅडमीची परीक्षा असते. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही मग ह्या सगळ्या ब्रँचेस मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लॉजिस्टिक्स, ह्या सगळ्या ब्रँचेस तुम्हाला मध्ये तुम्ही जाऊ शकतात. इंजिनिअरिंग ब्रँचचं थोडंसं वेगळं आहे. इंजिनिअरिंग ब्रँच जी आहे त्याचं आत्तापर्यंत एक आता AFCAT नावाची परीक्षा निर्माण झालेली, ती तुम्हाला द्यावी लागते. आणि तुम्ही मग AFTC मध्ये जाता.
एअरफोर्सचं मुख्य शिक्षण संस्थान जे आहे एअरफोर्स अकॅडमी ते हैदराबादच्या जवळपास आहे. मग तिथून ही ऑफिसर्सची एंट्री झाली. त्याच्याशिवाय एअरमन ची एंट्री जी असते 10वी किंवा 12वी किंवा कुठल्याही ह्याच्यानंतरच्या लेवलला तुम्ही एअरफोर्स जॉईन करू शकता. ॲक्च्युली सगळ्यात सोपं मी तुम्हाला याचं वर्णन जर तुम्हाला पाहायचं असेल तर करिअर्स इन इंडियन एअरफोर्स .com नावाची एक वेबसाईट आहे. ती तुम्ही गुगल करा, करिअर्स इन इंडियन एअरफोर्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले ती सगळी माहिती मिळेल तुम्हाला. म्हणजे मी जे सांगेल ते कदाचित मोस्ट अपडेटेड नसेल, तिथं मोस्ट अपडेटेड. आता म्हणजे नेक्स्ट रिक्रुटमेंट कसं आहे, डेट्स काय आहेत, कुठं होईल, अर्ज कसा भरायचा, सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असेल. तुम्हीच निवडू शकतात की तुम्हाला टेक्निशियन बनायचं आहे की नॉन टेक्निकल ट्रेडमध्ये जायचं आहे किंवा ऑफिसर बनायचं आहे. आणि एअरफोर्समध्ये तुम्ही जरी टेक्निशियन म्हणून जरी आलात किंवा एअरमन म्हणून जरी आलात तर एअरफोर्समध्ये तुम्हाला पुढं प्रगती करण्याचा पूर्ण वाव आहे. इनफॅक्ट असं आहे की अनेक एअर वॉरियर्स एअरमन म्हणून भरती झालेत आणि एअरफोर्समध्ये खूप वरपर्यंत गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये एकूण जे एअरफोर्सची जी स्टाईल आहे म्हणजे वर्किंगमध्ये लोकांना असं वाटत असतं की सैन्यात भरती व्हायचं म्हणजे लगेच सीमेवरतीच जायचं. स्वरूप नेमकं काय असतं? हा एक म्हणजे फार गैरसमज म्हणणार नाही, कारण तुमच्याकडनं तर तुम्ही कोणतंही बलिदान करायला तयार असलं पाहिजे सैनिकांनी, ही तर अपेक्षाच आहे. बरोबर. पण याचा अर्थ तुम्ही म्हणतात तसं असं बिलकुल नाही की दुसऱ्या दिवशी तुम्हाला गोळी लागणार आहे. तयार असलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे युद्धाची तयारी हीच युद्ध टाळण्याचा मार्ग आहे. हे म्हणजे कन्व्हेन्शनल विजडम आणि हे खरंच आहे. एअरफोर्समधलं आयुष्यामध्ये असं नाही आहे की रोज लढाई करतात तुम्ही. इनफॅक्ट जे प्रोफेशनल सैनिक असतात त्यांचं सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मानसिकता ही असावी लागते की लढाईची वाट बघणे. न कंटाळता न थकता. आता अनेक दिवस तुम्हाला लढाईसाठी तयार राहायचं आणि लढाईची वाट बघायचं. आणखीन जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा काहीही करायला तयार राहायचं. पण अदरवाईज एअरफोर्समधलं किंवा आर्म फोर्सेसमधलं जीवन जे असतंय ते म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप परिश्रम. ह्याच्यामध्ये तर काही नाही आहे. आणि सतत तयारी करत राहणं म्हणजे मी आता रिटायर झालं, अपडेट करत राहणं म्हणजे एअरफोर्समध्ये आणखीन एक म्हण सांगतो मी तुम्हाला, आपण मागच्या युद्धाची तयारी करत नाहीयेत, आपण पुढच्या युद्धाची तयारी करायला लागलो होतं. फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं सतत अपडेट होणं फार महत्वाचं असतंय. आणि त्याच्यासाठी मग आपण जे हार्डवेअर आपल्याला नवीन हार्डवेअर मिळतं त्याच्यावर ट्रेनिंग, चालू इक्विपमेंट जे असते त्याच्यावर ट्रेनिंग, त्याच्यावरच सराव करत राहणे. आता सराव वेगवेगळ्या लेवलचा असतो. तुमच्या युनिटच्या लेवलचा असतो म्हणजे किंवा कमांडच्या लेवलचा असतो किंवा तुम्ही वर्तमानपत्रात ऐकत असता तसे मोठे मोठे एक्सरसाइजेस होतात. असा प्रकारचा सराव असतो, युद्धाचा सराव. त्याच्याशिवाय मग शिवायचं इतर आयुष्य जे असतं ते सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी भारतभर फिरावं लागतंय. पण एक तुम्हाला एक फार मजेदार गोष्ट सांगतो. एअरफोर्समधली बदली किंवा आर्म फोर्सेसमधली बदली इतकी, आता मी तर अनेक ठिकाणी फिरलो आहे, इतकी अवघड वाटत नाही तुम्हाला सराव झाल्यानंतर. म्हणजे मी फिरलो कारण ते तुमच्या अंगवळणी पडतंय. बरोबर. आणि एअरफोर्स मधलं जे कार्यपद्धती आहे ना, म्हणजे आमचं सेटअपच असं आहे की तुम्ही आता मी कुंभीग्रामहून कोइंबतूरला आलो पण इतका फरक जाणवत नाही, कारण त्याच प्रकारचे लोक, तसाच अनुभव असलेले, तसेच वागणारे लोक सगळीकडे असतात. थोडाफार कामामध्ये बदल पडतो. पण ह्याच्याशिवाय एअरफोर्समध्ये ज्या प्रकारच्या अनेक संधी निर्माण होतात तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी, आणखीन पर्सनल सॅटिस्फॅक्शन, ते इनकम्पेरेबल आहे. बरोबर. धन्यवाद, आपण वेळ दिलात. मनःपूर्वक आभार. थँक्यू.